श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 6 जुलैला म्हणजेच रविवारी आलेली आहेत आषाढी एकादशी. प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी येतात, परंतु आषाढी एकादशी ही वर्षातून एकदाच येते, जिला देवशयनी एकादशी म्हणून देखील ओळखली जाते. ही एक महत्त्वाचे व्रत आहे. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते आणि त्यांना निद्रावस्थेत मानले जाते, जी चातुर्मासाच्या प्रारंभाचे प्रतीक आहे. आषाढी एकादशीचा उपवास केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि अक्षय पुण्याची प्राप्ती होते. या आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंनी मृदुमन्य नावाच्या दैत्याचा वध करून देवतांना त्याच्या त्रासातून मुक्त केले होते आणि म्हणून धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी व्रतासोबतच भगवान विष्णूंच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या रविवार आषाढी एकादशीला तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल, पण आईने मुलांसाठी इथे लावा फक्त एक दिवा. सर्व दोष, संकट, विघ्न, अडचणी नष्ट होऊन अभ्यासात, नोकरीत, व्यवसायात भरभरून यश मिळेल. मुलांची प्रत्येक क्षेत्रात भरभरून प्रगती होईल. तर हा दिवा कुठे लावायचा आहे, कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे, तर हा उपाय तुम्हाला आषाढी एकादशीच्या दिवशी करायचा आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी जर तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय तुम्ही सकाळी देखील करू शकता. जर तुम्हाला सकाळच्या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य झाले नाही तर मग तुम्ही संध्याकाळी देखील हा उपाय करू शकता. जर हा उपाय तुम्ही सकाळच्या वेळेत करणार असेल तर सकाळी 9:30च्या अगोदरच तुम्हाला हा एक दिवा जो आहे तर तो आपल्या मुलांसाठी लावायचा आहे आणि संध्याकाळी हा उपाय करणार असेल तर सायंकाळी 6 वाजल्यापासून ते 9:30 वाजेपर्यंत हा दिवा लावण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. कारण या वेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते, त्यामुळे वातावरणामध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त असतात आणि या वेळेमध्येच आपण बघा नेहमी देवघरामध्ये दिवा देखील लावत असतो आणि म्हणून आपल्याला मुलांसाठी हा दिवा देखील याच वेळेमध्ये लावायचा आहे. ज्या प्रकारे दिव्याचा प्रकाश हा लख्ख असतो तसाच प्रकाश आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये यावा. आपल्या मुलांच्या आयुष्यात ज्या काही अडचणी सुरू आहेत, मुलांवरती जी काही संकट येत आहेत, मुलांची प्रगती जी काही थांबलेली आहे तर ती पुन्हा सुरू व्हावी, अडचणी दूर व्हाव्यात, यासाठी आपल्याला हा उपाय मुलांसाठी करायचा आहे. प्रत्येक आईने या दिवशी हा एक दिवा जो आहे तर तो आपल्या मुलांसाठी लावायचा आहे. अगदी तुमचा मुलगा असेल, मुलगी असेल तर तुम्ही हा उपाय कोणासाठीही करू शकता. तसेच तुमचा मुलगा किंवा मुलगी ही बाहेरगावी शिकायला असतील तरीसुद्धा तुम्हाला हा उपाय करता येणार आहेत. जर तुमची मुलं खूप हट्टीपणा करत असेल, उद्धटपणाने बोलत असेल किंवा मुलं सतत आजारी पडत असेल, मुलांना वारंवार नजरदोष लागत असेल किंवा तुमची मुलं जो काही अभ्यास करतात ते त्यांच्या लक्षात राहत नसेल, त्यांचा अभ्यासामध्ये मन लागत नसेल, मुलांची अभ्यासात, नोकरीत, व्यवसायात प्रगती होत नसेल, त्यांच्यावर सतत विघ्न येत असतील तर तुम्ही हा उपाय आषाढी एकादशीला आवर्जून करा. हा उपाय आईने किंवा वडिलांनी केला तरीही चालेल किंवा स्वतः तुमची मुलं मोठी असेल तर मुलांकडून तुम्हाला हा उपाय करून घ्यायचा आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला आषाढी एकादशीला सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये 2 तुळशीपत्र आणि हळद टाकायचे आहेत. मुलांच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्हाला या वस्तू टाकायच्या आहेत. यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहेत. विठ्ठलाची, विष्णूंची मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे. त्यांना तुळशीपत्र, पिवळी फुलं अर्पण करायची आहेत. धूप, दीप, अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे
आणि लगेच तुम्ही हा उपाय केला तरी चालेल, किंवा संध्याकाळी करणार असेल तर संध्याकाळी देखील हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे, धूप दीप अगरबत्ती लावायची आहेत आणि यानंतरच हा उपाय करायचा आहे। उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे। पंती घेताना चांगली घ्या, कुठेही तुटलेली फुटलेली अशी पंती घेऊ नका। एक चांगली पंती घ्यायची आहे, त्यामध्ये तुम्हाला तूप किंवा तेल घालायचं आहे आणि 9 वाती लावायच्या आहेत। 9 कापसाच्या लांब वाती तुम्हाला घ्यायच्या आहेत, त्या एकत्र तुम्हाला वळून घ्यायच्या आहेत आणि त्या 9 वातींची एक वात करून त्या दिव्यामध्ये तुम्हाला लावायच्या आहेत। यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे, प्लेटमध्ये तुम्हाला हळद कुंकू आणि तूप मिक्स करून एक स्वस्तिक काढायचं आहे। त्या स्वस्तिकवर थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे। दिवा हा तुम्हाला ठेवल्यानंतर ना तुमच्या देवघरामध्येच भगवान विष्णूंच्या मूर्तीसमोर तो प्रज्वलित करायचा आहे। दिवा प्रज्वलित केल्यानंतर ना त्या दिव्यामध्ये आपल्याला 2 अखंड फुलाच्या लवंगा टाकायच्या आहेत। दिव्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत, फूल असेल तर फूल अर्पण करायचं आहे, धूप दीप अगरबत्ती ववाळून घ्यायची आहेत आणि यानंतर तिथेच आपल्याला देवघरासमोर बसून 16 वेळा व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे। आता जर मुलांना वाचता लिहिता येत असेल तर मुलांकडून तुम्ही हे पठण करून घेऊ शकता किंवा आईने ही सेवा केली तरीही चालेल। जर तुम्हाला वाचता लिहिता येत नसेल तर तुम्ही श्रवण देखील करू शकता। 16 वेळा व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करून झाल्यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, मुलांवर कोणतेही संकट विघ्न अडचणी येऊ नये यासाठी मनोभावे भगवान विष्णूंना प्रार्थना करायच्या आहेत। मुलांची अभ्यासात नोकरीत भरभरून प्रगती व्हावी यासाठी देखील तुम्हाला प्रार्थना करायची आहेत। आता हा दिवा तुम्ही सकाळी जर लावला तर कमीत कमी दुपारी 12 वाजेपर्यंत सुरू राहील, इतकं तेल तुम्हाला त्या दिव्यामध्ये घालायचं आहे। आणि जर हा दिवा तुम्ही संध्याकाळी लावला तर संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत तेवत राहील, याची तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे। चुकून जर दिवा विझला तर मनामध्ये कोणतीही शंका न आणता पुन्हा तुम्ही दिवा हा प्रज्वलित करायचा आहे। दुसऱ्या दिवशी तुम्हाला या दिव्यामध्ये ज्या 9 वाती असणार आहेत, ज्या तशाच राहतील, थोड्याफार जळतात बाकी तशाच राहतात, तर त्या पंतीमध्ये तुम्हाला 2 कापराच्या वड्या ठेवून त्या वाती तुम्हाला जाळून टाकायच्या आहेत। त्याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एक उपाय जो आहे तर तो प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी आषाढी एकादशीला करायचा आहे। खूप प्रभावी उपाय आहे, तुम्ही नक्की करून पहा। त्याचबरोबर तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये सतत अडचणी असतील तर या दिवशी तुम्हाला मुलांच्या हातून गाईला हिरवा चारा खाऊ घालायचा आहे। यामुळे देखील मुलांच्या आयुष्यातील अडचणी ह्या कमी होतात, मुलांची बुद्धी ही तल्लख होते। तर अशा पद्धतीने हे दोन्ही उपाय खूप प्रभावी आहेत, त्यामुळे तुम्ही आवर्जून करा। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।